सो हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एका न्यू व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माहिती आहे का, आपल्याकडे एक मोबाईल आलेला आहे, न्यू आहे पीस. सो 5G पीस आहे, तर त्याला आपण 5G अनेबल कसं करायचं आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे. तर इथे बघू शकता मित्रांनो, सॉरी मी फ्लाईट मोड केला सॉरी यार. तर इथे बघू शकता यार, मी माझा डेटा जो आहे, सॉरी कस्टमरचा डेटा जो आहे, ते इथे बघू शकता मित्रांनो. 5G ऑलरेडी आला आहे. आता बघू शकता मित्रांनो 5G कनेक्ट आला. तर बघू शकता मित्रांनो, इथे 5G कनेक्ट ऑलरेडी झाला. आता मित्रांनो, माहिती आहे का सेटिंग कशी करायची असते. सेटिंग इथे गेल्यानंतर तुम्ही काय करा, याच्यामध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे थोडंसं तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, मोबाईल नेटवर्कमध्ये जे गेलास इथे थोडंसं स्क्रॉल करा आणि सॉरी स्क्रॉल नका करू, याच्यामध्ये जायचा प्रयत्न करा, सिममध्ये. ठीक आहे, सिममध्ये यायचा प्रयत्न करा. सिममध्ये आल्यानंतर इथे थोडंसं आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, इथे बघू शकता दोन नेटवर्क दिलेले आहेत. एक 4G 3G 2G ऑटोमध्ये दिला आहे आणि इथे 5G कनेक्शन दिलं आहे. तिन्ही 1 2 3 4 ब्रँड दिले आहेत. ते इथे बघू शकता मी त्याच्यावरती कंप्लीट केलेलं आहे. आणि जर का तुमचं डेटा जर 5G जर येत नसेल तुमचं, हे बघू शकता मित्रांनो, हे बघा 4G पुन्हा एकदा गेलं आहे तुमचं. जर का मित्रांनो जर येत नसेल ना, तर हे सेटिंग जे आहे ॲक्सेस पॉईंट नेम याच्यावर क्लिक करायचा प्रयत्न करा. आणि इथे बघू शकता मित्रांनो, हे आहे ना, ही सेटिंग जी आहे ना, हिला बघा रिसेट करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं जे सेटिंग आहे ना ती पूर्ण चेंज होऊन जाईल. ठीक आहे, आणि तुमचा इथे 5G नेटवर्क जे आहे ते तुमचं येऊन जाईल. ठीक आहे, जर इथे नाहीच जर झालं, म्हणजे हे तर येतच ऑलरेडी. बघा इथे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो. 5G ॲटोमॅटिक कनेक्ट करतो. तर आपण पुन्हा एकदा फ्लाईट मोड करू. ठीक आहे, फ्लाईट मोड केल्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा आपण त्याला इथे बघू शकता मित्रांनो, 5G दिलेले इथे कनेक्ट होतोय. इथे बघा येतं इथे साईडला नाही का, इथे बघू शकता वरती पण 5G बँड पकडलेलं गेलं आहे. ठीक आहे, पहिलं मित्रांनो काय होतं आहे माहिती आहे का, पहिलं आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन, हे बघू इथे ॲप्लिकेशन मी डाउनलोड केलेलं आहे जिओचं. या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपल्याला तर 2 मिनटं तुम्हाला रजिस्टर करून दाखवतो. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला जर का हे कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही एक काम करा, याच्यामध्ये जायचा प्रयत्न करा. ठीक आहे, कॉल आला आहे, 2 मिनटं कनेक्ट होऊन जाईल. तर याच्यामध्ये जायचा प्रयत्न करा. इथे बघू शकता मित्रांनो, याच्यावर क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रॉल करा खालती. ठीक आहे, सॉरी बॅक झाला, पण थोडंसं स्क्रॉल करा. इथे बघू शकता मित्रांनो, हे मित्रांनो जर का तुमची सेटिंग जर येत नसेल, तर 5G जर तुमचा कनेक्ट होत नसेल, तर याला तुम्ही इथे जाऊन ना तुम्ही कनेक्ट करू शकता. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो माझं ऑलरेडी झालेलं आहे, त्याच्यामुळे मला करायला काय हरकत नाही, पण मी तुम्हाला करून दाखवतो. तर तुमचा काय जर का 5G जर तुमचा अनेबल होत नसेल, तर तुम्ही ह्या सेटिंगला तुम्ही अनेबल करू शकता. ठीक आहे, तर मी इथे करून दाखवतो तुम्हाला. याच्यावर क्लिक केला. ठीक आहे, हे बघू शकता मित्रांनो, प्रोसेसर चालू होतं. इथे बघू शकता मित्रांनो झालेलं इथे मी प्रोसेसर झालेलं आहे. मी इथे माझं सॉफ्टवेअर अपडेट झालेलं आहे, तर मी इथे त्याला डोंट हॅव करतो आहे. तर इथे बघू शकता मित्रांनो, आपला प्रोसेसर आहे 5G ब्रँडचा, तो इथे कंप्लीट झालेला आहे. आणि आपली नेटवर्क पण बघू शकता मित्रांनो कनेक्ट झालेलं आहे 5G, आणि हे पण प्रोसेसर आपला कंप्लीट झालेलं आहे. सो आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, की मोबाईल असतो त्याला 5G अनेबल कसं करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, आणि आपल्या टेक्निकल अंबाती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय.